महाविकास आघाडीमध्ये संभाव्य जागा वाटप यावरून चर्चा चालूच आहे। पण त्याचबरोबर आणखी एक चर्चा सुरू होते की कधी ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडी सामील झाली तर मग बंडखोरी थांबण्यात महाविकास आघाडी त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी यशस्वी होईल का, आणि कधी बंडखोरी थांबवण्यात हे चारही पक्ष यशस्वी झाले तर मग भाजपासाठी पुढची निवडणूक प्रचंड म्हणजे प्रचंड अवघड असेल। आणि याच फॅक्टरवर आज आपण चर्चा करणार आहोत। कधी वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी सोबत सामील झाली तर मग महाराष्ट्राचं राजकारण कशा रीत्या बदलू शकतं ते। नमस्कार, मी रविराज आणि तुम्ही बघताय आपल्या हक्काचे बोला तात्या। काही झालं तरी भाजपाला हरवायचे म्हणजे हरवायचेच, हाच इरादा महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेत असल्याने बांधलेलाच आपल्याला दिसून येतो। पण कधी वंचित बहुजन आघाडी व महाविकास आघाडी एकत्र आली तर मग कोणते फॅक्टर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महत्त्वाचे असू शकतात, तर यामधला पहिला फॅक्टर म्हणजे व्होट शेअर। आता वंचित बहुजन आघाडी कधी महाविकास आघाडी सोबत आली तर पहिली निवडणूक असेल लोकसभा, कारण की लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाचा इरादा आहे की 48 पैकी कमीत कमी आपल्याला 40 खासदार महाराष्ट्रामधून निवडून आणायचेत। पण महाविकास आघाडी सोबत कधी प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आली तर मग भाजपाला हे कसं काय कठीण जाऊ शकतं, यासाठी आपल्याला व्होट शेअरची आकडेवारी बघावी लागेल। तर आपण बघणार आहोत 2019 लोकसभेचा व्होट शेअर। भाजपाला 27.84 इतका व्होट शेअर प्राप्त झाला होता, शिवसेनेला 23.5, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 15.66, काँग्रेस पक्षाला 16.41 व वंचितला 6.92 इतका व्होट शेअर प्राप्त झाला होता। आता भारतीय जनता पक्षाला एकट्याला 27.84, तर महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीला मिळून जवळपास 62.49 म्हणजे 63% इतका व्होट शेअर मिळाला होता। आणि त्याचमुळे कधी हे चारही पक्ष एकत्र आले तर मग भाजपा पुढे मोठं आव्हान निर्माण होईल आणि हे आव्हान पेलणं देखील भाजपाला शक्य होईल का, हाच प्रश्न मोदी व अमित शहा त्याचबरोबर स्टेट भाजपाच्या समोर उभा असेल। 2019 लोकसभेच्या वेळी भाजपा व शिवसेना एकत्र लढले होते, पण आता राजकीय समीकरण बदललेली आहेत। शिवसेनेमध्ये पडलेली फूट आणि त्यामुळे शिवसेनेचा थोडाफार व्होट पर्सेंटेज भाजपाकडे निश्चितच जाऊ शकतो, पण सेनेचा पूर्ण व्होट शेअर भाजपाकडे जाईल हे म्हणणं देखील चुकीचंच असेल। आणि आपण तसं कधी गृहीत धरलं तर मग 50% वर हा व्होट शेअर निश्चितच जाऊ शकतो। पण तरी देखील आपण एक मागची आकडेवारी बघूयात, ती म्हणजे 2014 विधानसभेच्या वेळीची, ज्यावेळी भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे पूर्ण 4 पक्ष वेगवेगळे लढले होते। त्या क्षणी भाजपाचा व्होट शेअर होता 27.81, शिवसेनेचा 19.35, काँग्रेस पक्षाचा 17.95, राष्ट्रवादी काँग्रेसचा 17.34, तिन्ही पक्षांचा व्होट शेअर कधी एकत्र केला तर 54.64 व भारतीय जनता पक्षाचा एकट्याचा व्होट शेअर बघितला तर तो येईल 27.81 इतका। अर्थात राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना हे पक्ष किमान व्होट शेअर स्वतःकडे ठेवून होते। आणि शिंदेंनी ज्यावेळी बंडखोरी केली तेव्हा भाजपाला अशी अपेक्षा असावी की शिंदेंसोबत शिवसेनेचा पूर्णतः व्होट शेअर देखील आपल्यासोबतच येईल आणि आपण पुन्हा एकदा भरभक्कम होऊ, पण तसं काही होताना दिसत नाहीये। उलट पक्षी उद्धव ठाकरे यांना मिळणारी सहानुभूती ही भाजपासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे आणि यामुळे भारतीय जनता पक्ष पिछाडीवर देखील निश्चितच येऊ शकतो आणि हे भाजपाचं सर्वात मोठं अपयश ठरू शकतं। वंचित बहुजन आघाडी व महाविकास आघाडी कधी एक सोबत आली तर दुसरा फॅक्टर महत्त्वाचा ठरतो, तो म्हणजे ग्रामीण व शहरी राजकारणामध्ये एक समीकरण जुळून आणणे। आता 2009च्या मतदारसंघ पुनर्रचनेनुसार 217 ग्रामीण व ग्रामीण बहुल
मतदारसंघ आहेत, 71 शहरी, निमशहरी व शहरी बहुल मतदारसंघ आहेत. तर आता 2017 ग्रामीणचे 165 ग्रामीण व ग्रामीण बहुल मतदारसंघ झालेत. तर 71 वरून 123 शहरी व निमशहरी व शहरी बहुल मतदारसंघ निर्माण झाले आहेत. सोप्या भाषेत स्पष्ट करायचं झाल्यास ग्रामीण मतदारसंघ कमी झाले आहेत व शहरी मतदारसंघांची संख्या आता आपल्याला वाढलेली दिसते आणि म्हणूनच ग्रामीण भागात व शहरी भागात कोणत्या पक्षाचं कसं प्रभुत्व आहे हे बघणं देखील गरजेचंच ठरतं. 2009 पर्यंत सक्सेसफुल रित्या चालणारं हे राजकारण मात्र आपल्याला 2009च्या पुनर्रचनेनंतर बदललेलंच दिसतं. 2014 विधानसभेच्या वेळी मुंबई व पुणे इथे 43 विधानसभेच्या जागा होत्या. त्यापैकी भाजपाने 23 जागा जिंकल्या, शिवसेनेने 14, काँग्रेसने 5 व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 0 जागा जिंकल्या होत्या. शहरी भागात शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी लढत होती, पण नंतर काँग्रेसला रिप्लेस करत भाजपाने ही जागा घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा 2014च्या अगोदर ग्रामीण भागामध्ये प्रचंड प्रभाव होताच. पण कधी महाविकास आघाडी टिकून राहिली आणि त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी देखील सामील झाली. तर आता आपण मुंबईचं उदाहरण त्यासाठी घेऊ शकतो. उद्धव ठाकरे यांचा प्रचंड प्रभाव मुंबईमध्ये आहे आणि कधी त्यांना काँग्रेस बरोबर वंचित बहुजन आघाडीची साथ लाभली तर मग ते मुंबईच्या राजकारणामध्ये प्रचंड पुढे जाऊ शकतात. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रभाव आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये, शिवसेनेचा प्रभाव आहे मुंबईमध्ये, तर काँग्रेस पक्षाचा प्रभाव आपल्याला विदर्भामध्ये दिसूनच येतो. आणि म्हणून ग्रामीण शहरी राजकारणाचा कधी विचार केला तर या पक्षांनी कधी एकमेकांना साथ दिली तर मग भाजपाला हे पक्ष प्रचंड आव्हान देऊ शकतात. त्याचमुळे ग्रामीण भागामध्ये कट्टर हिंदुत्वाची विचारधारा बाळगणारे युवक हे राष्ट्रवादी काँग्रेसला महत्वाचे वाटतात, कारण की शिवसेनेच्या निमित्ताने ते राष्ट्रवादी काँग्रेसकडे देखील वळू शकतात. विचारधारेचा विचार केला तर जसा उद्धव ठाकरेंना काँग्रेस व राष्ट्रवादीचा फायदा होईल तसाच राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाला देखील उद्धव ठाकरेंचा फायदा होऊ शकतो. आणि म्हणूनच महाविकास आघाडी प्लस वंचित बहुजन आघाडी कधी एकत्र आली तर मग हा फॅक्टर यशस्वी ठरू शकतो, कारण की वंचित बहुजन आघाडीमुळे मागासवर्गीय म्हणा किंवा अल्पसंख्याक मतदान म्हणा जे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाला मिळायचं ते कुठेतरी फुटत आहे. आणि म्हणूनच वंचित बहुजन आघाडीला कधी सोबत घेतलं तर अल्पसंख्याक, दलित व मागासवर्गीय समाज आपल्याकडे वळू शकतो याची जाणीव देखील काँग्रेस, राष्ट्रवादी व त्याचबरोबर शिवसेनेला आहेच. जातीय समीकरणावर मी 2-3 स्टेटमेंट बोललो आणि म्हणून जात हा फॅक्टर प्रत्येक पक्षासाठी महत्वाचा आहे आणि आपला पुढचा मुद्दा तोच आहे जातीय राजकारण. कारण की आता आपण महाराष्ट्राचा विचार केला तर माधव हा फॅक्टर भारतीय जनता पक्षाने वापरला. माधव अर्थात माळी, धनगर व वंजारी, आणि या समाजाचं समीकरण भाजपाने जोडून आणलं. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पाटलांचा पक्ष असं म्हणून त्याचा मराठी समाजात देखील उल्लेख होतच असतो आणि तुलनेने विस्थापित असलेल्या मराठा समाजाची मोट बांधण्याचं काम देखील शिवसेनेने केलंच. आता वंचित बहुजन आघाडीचा कधी विचार केला तर दलित, मागासवर्गीय व शोषित वर्गाचं प्रतिनिधित्व प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष करताना आपल्याला दिसतो. त्याचबरोबर काँग्रेसने देखील बहुजन मराठा समाजाचं राजकारण केलेलंच आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतं आणि त्याचमुळे यापुढे कधी वंचित बहुजन आघाडीला कधी आपण आपल्यासोबत आणलं तर जे दलित, मागासवर्गीय व शोषित समाजाचं मतदान आहे जे फुटण्याचं काम होतं त्याची मोठ कुठेतरी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना बांधू शकते. आता वंचित फॅक्टरचा कधी आपण विचार केला तर मागच्या वेळी मुस्लिम समाजाला देखील प्रकाश आंबेडकरांनी आपल्यासोबत घेतलं होतं. आता MIMची औरंगाबादमध्ये लोकसभेची एक जागा निवडून आली होती. ती याचमुळे की मुस्लिम व मागासवर्गीय दलित मतदान कुठेतरी एकत्र झालं आणि प्रकाश आंबेडकर यांचा आशीर्वाद कुठेतरी इम्तियाज जलील यांना लाभला असं आपण निश्चितच म्हणू शकतो. आता ही वास्तविकता आहे की मागील निवडणुकामध्ये देखील दलित व मागासवर्गीय मतदान राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षापासून दूर गेलं ते वंचित बहुजन आघाडीमुळेच.
आणि वंचित बहुजन आघाडी कधी महाविकास आघाडीचा हिस्सा ठरली तर मग हे मतदान पुन्हा एकदा काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाला मिळू शकतं आणि याचा फायदा त्यांना होऊ शकतो। शहरी महाराष्ट्रामध्ये देखील दलित व मागासवर्गीय मतदान शिवसेनेला वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने मिळू शकतं आणि म्हणूनच वंचित बहुजन आघाडी व महाविकास आघाडी कधी एकत्र आली तर मग भाजपासाठी महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी डोकेदुखी ठरलेलीच असेल याची जाणीव भाजपाचे राष्ट्रीय नेते अर्थात हायकमांड मोदी व शहा यांना तर आहेच आणि म्हणून फडणवीसांना ही काळजी घ्यावीच लागेल की काहीही झालं तरी वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीमध्ये सामील होता कामा नव्हे। आणि त्यामुळेच तुम्हाला या राजकारणाबद्दल काय वाटतं आणि 3 फॅक्टर महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्यासाठी महत्त्वाचे आहेत ते तिन्ही फॅक्टर आपण बघितले आहेत। पहिला फॅक्टर म्हणजे व्होट शेअर, दुसरा फॅक्टर म्हणजे ग्रामीण व शहरी राजकारण साध्य करणे व तिसरा फॅक्टर म्हणजे जातीय समीकरण। तर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच कळवा की खरंच प्रकाश आंबेडकर आपल्या वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये सामील करतील का आणि हे विश्लेषण कसं वाटलं हे देखील कळवा आणि बघत रहा आपल्या हक्काचे बोला तात्या न्यूज। बोला तात्या न्यूजला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच सबस्क्राईब करा। मी रविराज जाधव तुम्हा सर्वांची रजा घेतो। धन्यवाद।